Students, last time we have seen the cupola, the large furnace which is used to get the mild steel or the cast iron. So that cupola, we have seen different zones in the cupola. We have seen the preparation of cupola, the working of cupola, the construction of cupola. Then we have seen the jamming of cupola and the details of the cupola we have seen last time. So it is a big capacity vessel, cupola furnace, and we can get a continuous production of the molten metal from the cupola. The next is the blast furnace. So blast furnace generally used to get the pig iron. Actually we extract the iron ores from the mining or the mines. So that iron ores are to be melted to get the raw iron, that is pig iron, and from there, depending on the percentage of carbon in that, the various steels can be manufactured, such as high carbon steel or low carbon steel, such like that. So basically the iron ores are extracted from the mines. जमिनीतल्या खाणींपासून आपण ते एक्स्ट्रॅक्ट करतो. ते आयर्न ओर्स आर टू बी मेल्टेड, त्याला मेल्ट करतो टू गेट दी पीग आयर्न, दॅट इज दी रॉ आयर्न, अँड दॅट पीग आयर्न वी अगेन go through the processes to convert it into various types of steels. So blast furnace is the furnace which is used to convert the iron ores into pig iron. So after mining, various kinds of iron ores are brought to the blast furnace, which is the starting process of refining iron ores. आयर्न ओर्स जे माइन्सपासून आपण घेतो त्याला रिफाईन करून आपण पीग आयर्न बनवतो, अँड फॉर द प्रोडक्शन ऑफ पीग आयर्न. पीग आयर्न इज ए रॉ आयर्न. त्याच्यापासून मग पुन्हा आपण प्रोसेसिंग करून वेगवेगळे स्टील आपण बनवतो. सो देर आर 4 मेजर पार्ट्स ऑफ ब्लास्ट फर्नेस: बॉटम अँड टू टॉप अर्थ, बॉश, स्टॅक अँड टॅप टॉप. सो these are the 4 different parts in which the furnace is divided. The hearth act as a storage region for molten metal and molten slag. जी हर्थ आहे, जिथे मोल्टन मेटल आणि मोल्टन स्लॅग, जी आपण इम्प्युरिटीज ज्या असतात ते बाहेर काढण्यासाठी आपण फ्लक्स टाकतो आणि ते स्लॅगमध्ये कन्वर्ट होतो. सो हे स्लॅग आणि मोल्टन मेटल जिथे असेल ते हर्थ म्हणतो आपण. द चार्ज ऑफ ब्लास्ट फर्नेस पॉसेसेस सक्सेसिव्ह लेअर्स. जसं क्युपोलामध्ये आपण लेअर्स पाहिल्या होत्या की आयर्न ओर, स्क्रॅप, कोक आणि लाईमस्टोन, जे फ्लक्स म्हणून आपण यूज करतो, याच्या लेअर्स दिलेल्या होत्या आणि लेअर बाय लेअर ते त्याचं कंबशन होत होतं आणि आपल्याला मोल्टन मेटल मिळत होतं. द सेम इज द केस इन ब्लास्ट फर्नेस ऑल्सो. सक्सेसिव्ह लेअर्स ऑफ आयर्न ओर, स्क्रॅप, कोक अँड लाईमस्टोन and some scrap, steel scrap, which is fed from the top of the furnace. वरून, फर्नेसच्या वरून त्या लेअर्स आपल्याला त्यामध्ये तयार कराव्या लागतात. इट इज ए लार्ज स्टील शेल. तो शेल म्हणजे एक व्हेसल असते मोठी, जवळजवळ त्याचं डायमीटर 9 मीटरपर्यंत असू शकतं डायमीटर, विच इज लाईन्ड विथ हीट रेजिस्टंट ब्रिक्स. ही रिफ्रॅक्टरी ब्रिक्स ज्या असतात ते आता प्रत्येक फर्नेसमध्ये तुम्ही पाहाल की रिफ्रॅक्टरी ब्रिक्स ह्या असतात, कारण जी फर्नेसचं स्ट्रक्चर आहे ते स्टीलपासून बनलेलं असतं आणि आतमध्ये इतकी प्रचंड प्रमाणात हीट असते की ते जे स्ट्रक्चर आहे फर्नेसचं ते खराब नाही झालं पाहिजे, म्हणून आतमध्ये एक लायनिंग, आतमध्ये भिंत बांधलेली असते ब्रिक्सची, त्याला आपण म्हणतो ब्रिक्स लायनिंग. इट इज सेट on the top of the brick foundation, heat resistance साठी. Its structure can be described as a combination of 2 frustum of cone. frustum of cone म्हणजे कोनला जर आपण एखादा कोन आहे, राईट सर्क्युलर कोन, त्याला जर बेसच्या पॅरलल कापलं तर जे उरतं त्याला म्हणतो आपण फ्रस्ट्रम ऑफ कोन. तर असे 2 फ्रस्ट्रम एकावर एक ठेवल्यासारखं याचं स्ट्रक्चर असतं या फर्नेसचं. So it is structure can be described combination of 2 frustum of cones with their bases joining together to form the maximum section. म्हणजे आपली पायली जशी असते, पायली असेल तुम्ही
की ती मधात निमुळती असते. 2 फस्ट्रम कोनच्या शेपचे 2 फस्ट्रम जोडलेले असतात. सेम इज दी स्ट्रक्चर ऑफ दिस फर्नेस. 2 टॅपिंग होल्स आर प्रोव्हायडेड. टॅपिंग होल्स आपल्याला जिथून मोल्टन मेटल मिळवायचं आहे, स्लॅग मिळवायचे, वन नियर दी बॉटम अँड अदर लिटिल अबाव इट. खाली बॉटमच्या तिथे आहे तिथून मोल्टन मेटल मिळेल, जे थोडंसं वर आहे तिथून आपल्याला स्लॅग मिळेल फॉर रिमूव्हिंग दी मेटल अँड स्लॅग रिस्पेक्टिवली. हॉट एअर इज सप्लाइड टू दी फर्नेस बाय दी मेन सर्क्युलर पाईप. नाउ hot air is required, we know, for the combustion, rapid combustion of the fuel. So when fuel is burned and the heat is generated, we require air. So that is forcefully, with the help of a blower, it is to be circulated through the circular pipe called bustle pipe and through a number of tires. त्याला पूर्ण गुंडाळलेला असतो आतमध्ये आणि त्याला छिद्र दिलेली असतात. द टॉपमोस्ट पोझिशन ऑफ स्टॅक इज कॉल्ड ॲज थ्रोट. वरचं जे आहे पोर्शन याचा त्याला थ्रोट म्हणतो आपण. थ्रू विच दी चार्ज इज फेड इन टू दी फर्नेस. याच्यावर वरून फर्नेसमध्ये आपण चार्ज जो आहे, कोक असेल, स्टील क्रॅप असेल, पिग आयर्न असेल किंवा आयर्न ओअर्स असतील ते पिग आयर्न आपल्याला मिळवायचं आहे, आयर्न ओअर्स जे टाकायचं आहे वर. डबल बेल अरेंजमेंट आहे वर दिलेली आहे, स्मॉल बेल, लार्ज बेल. हे कशासाठी की जे गॅसेस आहे, एक्झॉस्ट गॅसेस, ते डायरेक्टली ॲटमॉस्फिअरला नाही गेले पाहिजे, ती हीट त्याच्यासाठी. टर्बो ब्लोअर्स और ब्लास्ट फर्नेस गॅस ब्लोईंग इंजिन्स आर ऑफ व्हेरी हाय कॅपॅसिटी. हवा खूप फोर्सफुली आतमध्ये ब्लोअरच्या सहाय्याने सप्लाय करण्यासाठी फर्नेसमध्ये यूज केले जातं. दिस एअर इज प्री हिटेड. याला पहिलेच गरम केलेलं असतं ते हीट बिफोर एंटरिंग दी बसल पाईप बाय मीन्स ऑफ स्पेशल हीटर्स कॉल्ड ब्लास्टर्स. ती हवा जी ॲटमॉस्फिरिक एअर त्याला फर्नेसमध्ये सोडायच्या आधी ती गरम केलेली असते. दिस प्रीहिटिंग प्रोड्युसेस हाय टेम्परेचर. आतमध्ये जे आहे टेम्परेचर कंबशनमुळे निर्माण होणार ते इतकं जास्त असेल, विच इनेबल्स दी कन्सिडरेबल सेविंग इन फ्युएल कन्झम्पशन. म्हणजे यांनी काय होईल, हवा गरम करून जर आतमध्ये पाठवली तर जे लागणारं इंधन आहे, फ्युएल आहे, ते कमी लागेल. ए वॉटर कूलिंग सिस्टीम इज इनकॉर्पोरेटेड. आता जे स्ट्रक्चर आहे ते ओव्हरहीट नाही झालं पाहिजे. ओव्हरहीटिंग झालं तर ते खराब होऊन जाईल, म्हणून याला वॉटर कूलिंग पण दिलेलं असते. दिस नीड ए मोर प्रोनाऊन्स इन दी रिजन अराउंड दी बॉश वेअर दी टेम्परेचर इज हायेस्ट. आता पहा, इथे हा स्टॅक आहे, एक कोन आहे जो वर निमुळता आहे आणि खाली मोठा होत गेलेला आहे, आणि दुसरा कोन आहे तो बॉश, तो वर मोठा आहे आणि खाली, म्हणजे एका खाली 2 कोन आहे असे जोडलेले. सो दिस इज दी कॉम्बिनेशन ऑफ 2 फर्स्ट टर्म्स ऑफ कोन, स्टॅक अँड दी बॉश. आयर्न ओअर एक्झिस्ट ॲट ॲन ॲग्रिगेट ऑफ आयर्न बेअरिंग मिनरल्स. द मिनरल्स ॲग्रिगेट्स दी ऑक्साईड्स. आता या आयर्न ओअरमध्ये वेगवेगळे इम्प्युरिटीज असतात, हिमॅटॅटाईट, लिमोनाईट, मॅग्नेटाईट. आता हे सगळे याच्यात पर्सेंटेज ऑफ आयर्न जे आहे ते ठरलेलं असतं, की एखादा हिमॅटाईट आयर्न ओअर असेल जो लाल कलरचा असतो त्याच्यामध्ये 70% आयर्न मिळू शकतं. लिमोनाईटमध्ये 60% पर्यंत आयर्न आपल्याला मिळू शकते. मॅग्नेटाईटमध्ये 72% पर्यंत आपल्याला आयर्न मिळू शकतं. तर हे जे आतमध्ये जे सगळं आहे हे काय कॉम्बिनेशन आहे पहा. आयर्न ओअर असतं 1.6, म्हणजे पर्सेंटेज पहा कसं आहे, 1.6 टन्स ऑफ आयर्न ओअर प्लस 6.65 टन ऑफ कोक प्लस 0.2 टन ऑफ लाईमस्टोन प्लस अबाउट 0.05 टन ऑफ स्क्रॅप. फार कमी प्रमाणात स्टीलचा स्क्रॅप यूज होतो, स्टील स्क्रॅप, टू प्रोड्यूस 1 टन ऑफ पिग आयर्न. म्हणजे 1 टन पिग आयर्न जर प्रोड्यूस करायचं असेल तर इतकं आपल्याला 1.6 टन आयर्न ओअर, कोक लागेल कंबशनसाठी, लाईमस्टोन लागेल इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी, आणि स्टील स्क्रॅप लागेल काही प्रमाणात. सो दिस इज फॉर प्रोड्युसिंग 1 टन ऑफ पिग आयर्न. फॉर बर्निंग दिस चार्ज अबाउट 4 टन ऑफ एअर इज सप्लाइड. आता हे एवढा चार्ज जर आपल्याला कंबशन करायचं असेल, इतकं आयर्न जर मिळवायचं असेल 1 टनपर्यंत, तर 4 टन हवा आपल्याला आतमध्ये कॉम्प्रेस करावी लागेल ब्लोअरच्या सहाय्याने.
दी इम्प्युरिटीज ऑफ अदर मिनरल्स आर प्रेझेंट इन दी ओअर. आता आयर्न ओअर जे माइन्समधून आणलेले आहेत त्याच्यात बऱ्याचशा इम्प्युरिटीज असतात, बऱ्याचशा वेगळे कॉन्स्टिट्युएंट्स असतात, जसे सल्फर, सिलिकॉन, फॉस्फरस, मॅग्नीज, कॅल्शियम, टायटॅनियम, ॲल्युमिनियम. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला स्लॅगच्या साहाय्याने त्याच्यातून बाहेर निघतं. कार्बन कंटेंट जो आहे, कार्बन जो असतो त्याच्यावर त्या स्टीलची क्वालिटी ठरते, हाय कार्बन स्टील और लो कार्बन स्टील. सो ॲज दी कोक बर्न्स एडेड बाय दी एअर फोर्स इन टू दी फर्नेस द ओव्हर मेल्ट्स. आता जी हवा आतमध्ये आपण कॉम्प्रेस करतो आहे त्याच्या साहाय्याने कंबशन आतमध्ये जे कोक जळते आहे त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात हीट निर्माण होते आणि जे ओअर आहे, आयर्न ओअर जे माइन्समधून आणलेले ते मेल्ट होतात आणि ते मेल्ट झाल्यावर हर्थमध्ये कलेक्ट करू आपण. खाली मेल्टेड मोल्टन मेटल राहील आणि वर त्याच्या स्लॅग राहील. ॲज दी मेल्टिंग प्रोसेस प्रोसीड्स दी एंटायर मास सेटल्स अँड दस मेक्स रूम फॉर दी ॲडिशन ऑफ चार्ज ॲट दी टॉप. जसं वरचं सगळं जे आपण लेयर्स टाकलेले आहेत त्या पूर्ण त्याचं मेटल मोल्टन मेटल झालं की वरून पुन्हा आपण चार्जिंग करू शकतो. While the melting is going on, the limestone forms a slag with the impurities. Limestone जो आहे तो कशासाठी टाकतो आपण? टू सेपरेट दी इम्प्युरिटीज फ्रॉम दी ओअर टू गेट दी प्युअर मोल्टन मेटल. द सेकंड कॉम्पोनंट विच मेक्स दी चार्ज इज दी कोक. द सेकंड कॉम्पोनंट आहे तो कोक. कोक इज रिस्पॉन्सिबल फॉर कंबशन. म्हणजे कोल ज्याला म्हणतो, मेजॉरिटी याच्यात कोलच असतं, कोलपासूनच तो बनलेला असतो. सो हा जो कोक आहे हा डस्ट प्रूफ असला पाहिजे, म्हणजे याच्यातून धूर वगैरे नाही निघाला पाहिजे. तर हे आपण म्हणतो आयडियली, पण इट इज देअर. धूर हा निघतोच, तुम्ही कोळसा जाळा की कोक जाळा की काही जाळा. नॉट टू कंबस्टिबल, एकदम जळला नाही पाहिजे तो. अँड स्ट्रॉंग सिन्स इट मस्ट सपोर्ट दी चार्ज. It supplies the heat, reduces the ore and melts the iron. The iron picks up carbon from the coke and impurities from the ore. So कार्बन जो आहे तो कोकमधून कार्बन त्या आयनमध्ये जातो आणि या कार्बनवरच त्याची क्वालिटी ठरते. द कार्बन बिकम्स द पार्ट ऑफ पिग आयन यूज्ड इन मेकिंग ऑफ स्टील. द कंट्रोल ऑफ कार्बन ड्युरिंग द सबसिक्वेंट प्रोसेसेस डिटरमाइन्स द प्रॉपर्टी ऑफ स्टील. पुढच्या ज्या प्रोसेसेस आहेत पिग आयनपासून स्टील बनवणे, त्याच्यामध्ये कार्बन कंटेंट जो असतो त्याचा मोठा रोल असतो, कोणत्या क्वालिटीचं स्टील तुम्हाला मिळेल त्याच्यावर. द पिग आयन इज देन प्रोसेस फॉर प्युरिफिकेशन ऑफ प्रोडक्शन ऑफ व्हेरियस काइंड्स ऑफ आयर्न अँड स्टील इन फॉर्म्स ऑफ इनगोट्स. इनगोट्स म्हणजे त्याचे मोठे मोठे सेक्शन्स, मोठे मोठे असे रॉड्स बनवतात, त्याला इनगोट्स म्हणतो आपण. रॉ पिग आयनपासून स्टील किंवा आयर्न जे असते तर ती फर्दर प्रोसेस आहे. ब्लास्ट फर्नेसमध्ये फक्त आपण काय करतो, आयर्न ओअर्सपासून पिग आयर्न बनवतो. पिग आयर्नला स्टीलमध्ये कन्वर्ट करणे हे नेक्स्ट प्रोसेस आहे, ती दॅट इज नॉट डन इन ब्लास्ट फर्नेस. सो दिस इज ऑल अबाउट ब्लास्ट फर्नेस. नेक्स्ट इज डायरेक्ट आर्क फर्नेस. आता हे इलेक्ट्रिक आर्कच्या साहाय्याने हीट निर्माण करतं. सो फ्युएल याच्यामध्ये यूज होत नाही, इलेक्ट्रिक आर्कच्या साहाय्याने सरळ सरळ हीट निर्माण करतं. इट कन्सिस्ट ऑफ स्टील शेल. याचा शेल जो असतो, जो कंटेनर असतो, जे एन्क्लोजर असते ते स्टीलचं असते. प्रत्येक फर्नेसमध्ये तसंच आहे. अँड स्पेरिकल बॉटम, याची बॉटम जी असते ती अशी गोलाकार असते, स्पेरिकल शेप फिगर दिलेली आहे खाली. द कम्प्लीट फर्नेस इज माउंटेड ऑन रोलर्स. रोलर्सवर माउंट केलेली असते, जेणेकरून आपण जे मोल्टन मेटल आहे ते बाहेर काढण्यासाठी याला टिल्ट पण करू शकतो, याला तिरपी करू शकतो आपण फॉर पोरिंग दी मोल्टन मेटल. द हर्थ इनसाइड हॅज अ बॉल शेप. बाउल म्हणजे असं भांडं, गोलाकार शेप असतो त्याचा. अँड प्रोव्हायडेड विथ बेसिक लायनिंग विथ मॅग्नेसाईट और डोलोमाइट. हे म्हणजे रिफ्रॅक्टरी मटेरियलचं लायनिंग दिलेलं असते. 2 स्पाउट्स आर प्रोव्हायडेड ऑन अपोजिट साईड. एक स्पाउट असतो खाली थोडासा, जिथे मोल्टन मेटल आपल्याला मिळेल, आणि दुसरा स्पाउट थोडासा वर दुसऱ्या बाजूनी लावलेला असतो, जिथून आपल्याला स्लॅग बाहेर काढायची, इम्प्युरिटीज. वन फॉर दी स्लॅग अँड अदर फॉर दी मोल्टन मेटल. द रूफ ऑफ दिस डिटॅचेबल टाईप. जो रूफ असतो वरचं छत ते डिटॅचेबल टाईप असतं. त्याला डिटॅच केलं की तुम्ही वरून चार्ज म्हणजे
आयर्न ओअर्स किंवा स्क्रॅप जे काही मेल्ट करायचं आहे ते टाकू शकता. कोक टाकू शकता. कोक टाकायची गरज नाही बिकॉज इट इज अ इलेक्ट्रिक आर्क फर्नेस. सो द चार्ज जे काही मेल्ट करायचं आहे आपल्याला, स्टील स्क्रॅप झालं, लाईमस्टोन आहे किंवा लाईमस्टोन इज यूज ॲज फ्लक्स, त्याच्यानंतर तुमचं आयर्न ओअर्स आहे ज्याच्यापासून आपल्याला आयर्न किंवा स्टील बनवायचं आहे ते. 3 व्हर्टिकल इलेक्ट्रोड्स आर सस्पेंडेड थ्रू दी टॉप. वरून 3 इलेक्ट्रोड आतमध्ये सोडलेले असतात, थ्रू विच 3 फेज करंट इज लेड इन टू दी फर्नेस. या 3 इलेक्ट्रोडमधून 3 फेज करंट हा सप्लाय केला जातो. जसं जसं ते मेल्ट होतं तशी तशी त्याची लेवल वाढते, तसे तसे ते इलेक्ट्रोड वर सरकतात आपोआप. दीज इलेक्ट्रोड्स कॅन बी रेज्ड अप. याला वर करू शकतो आपण, हे खालीही करू शकतो. इनिशियली मेल्टिंग करण्याच्या पहिले जेव्हा इनिशियल मोमेंटला आपण हे खाली ठेवू, जसं जसं ते मेल्ट होईल तसे तसे ते इलेक्ट्रोड वर येतील. रेज्ड अप ऑर लोअर्ड ॲज डिझायर्ड. आफ्टर चार्जिंग दी फर्नेस टॉप इज क्लोज्ड. फर्नेस टॉप जो आहे तो क्लोज केला जातो. अँड दी इलेक्ट्रोड्स लोअर्ड. दी इलेक्ट्रोड्स जे आहेत ते खाली नेल्या जातात. द करंट इज स्विच्ड ऑन अँड आर्क इज जनरेटेड, देअरबाय प्रोड्युसिंग अ हाय टेम्परेचर. 2000 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत टेम्परेचर. आता इथे डायग्राम दाखवलेली आहे पहा, इलेक्ट्रोड्स दाखवलेले आहे. इथं हा बाउल शेप खाली जे हर्थ आहे ज्याच्यामध्ये आपण चार्ज टाकलेला आहे वरून रूफमधून, जे मेल्ट करायचं आहे आपल्याला, पिग आयर्न किंवा स्टील स्क्रॅप किंवा आयर्न ओर जे काही असेल ते खाली टाकलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे हा खाली मेटल स्पाउट दिलेला आहे जिथून आपल्याला मोल्टन मेटल बाहेर मिळेल. दुसरी इकडे थोडंसा वर, दुसऱ्या बाजूला थोडंसा वर स्लॅग स्पाउट दिलेला आहे जिथून आपल्याला स्लॅग, कारण स्लॅग ही मोल्टन मेटलच्या वर तरंगते आणि ती वरच्या वर आपण बाहेर काढून घेतो. हे रिफ्रॅक्टरी लायनिंग्ज आहेत. हे टिल्टिंग मेकॅनिझम आहे, रोलर्स दाखवलेले आहे. सो दिस इज ए डायरेक्ट आर्क फर्नेस वेअर द इलेक्ट्रिक आर्क डायरेक्टली कॅन बी यूज्ड फॉर heating the metal and to melt it. This intense heat melts the charge as the level of the molten metal rises. लेवल जी आहे ती वाढेल कारण ते मेल्ट होईल. द इलेक्ट्रोड्स आर ऑल्सो रेज्ड ऑटोमॅटिकली. जे इलेक्ट्रोड्स आहे ते आपोआप जशी जशी याची लेवल वर येईल तसं तसे हे इलेक्ट्रोड्स वर सरकतील. द चार्ज युजली कन्सिस्ट ऑफ लाईट अँड हेवी स्टील स्क्रॅप टुगेदर विथ सुटेबल अमाऊंट ऑफ फ्लक्स. जे चार्ज आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं की स्क्रॅप आणि फ्लक्स हे असते. द नेक्स्ट फर्नेस इज इंडक्शन फर्नेस, दॅट इज हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फर्नेस. सो दिस इज सिम्पल. अ फर्नेस कन्सिस्ट ऑफ क्रुसिबल असते, सराउंडेड बाय वॉटर कूल्ड कॉईल ऑफ कॉपर ट्यूबिंग. टेम्परेचर कमी करण्यासाठी त्याला कॉपरच्या ट्यूब्स लावलेले असतात ज्याच्यामधून पाणी आतमध्ये खेळतं राहील. टू एक्स्ट्रॅक्ट दी हीट, टू कीप इट कूल. दिस कॉईल ऑल्सो कंडक्ट्स दी हाय फ्रिक्वेन्सी करंट, acts as a primary winding. The metal charge in the crucible serves as furnace, works on the principle of transformer. ट्रान्सफॉर्मरचं जे प्रिन्सिपल असते त्याच प्रिन्सिपलवर हे वर्क करते, जे प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंगच्या सहाय्याने वी जनरेट दी or it is the induction which is responsible for generation of heat. As the high frequency current pass through the primary winding, eddy currents are produced and the metal charge through the induction. Thus the charge is rapidly melted and agitated. The furnace is usually by tilting type mounted on 2 टर्मिनल. याला आपण टिल्ट करू शकतो, तिरपी करू शकतो. आणि बेसिक जे आहे याला रिफ्रॅक्टरी लायनिंग पण दिलेले असतात, सिम्पल. सो दिस इज दी डायग्राम. कोरिंग स्पाउट आहे, याला तिरपं करायचं आणि याच्यात जे मेटल आहे ते बाहेर ओतायचं. सो दिस इज दी लास्ट फर्नेस, दॅट इज इंडक्शन फर्नेस that we have seen. So we have seen light from the crucible furnace, cupola, open hearth furnace, then blast furnace, and this direct arc furnace and this induction furnace. So these furnaces we have seen which are used, basic types which are used to melt the metal. Next, in the next particular, so we have seen the furnaces used for melting the metal.
पहिला युनिट जो होता तो आपला मोल्डिंगवर होता. मोल्ड बनवायचा, पॅटर्न्स, मोल्ड कसे बनवायचे, मोल्डचं डिझाईन कसं असतं ते सगळं पाहिलं. त्याच्यानंतर मोल्डमध्ये आपल्याला मोल्टन मेटल टाकायचं. तर ते मोल्टन मेटल कसं मिळवतो आपण, त्याला कसं मेल्ट करतो, त्याच्यासाठी आपण फर्नेसेस पाहिल्या. आता या कास्टिंगमध्ये काय डिफेक्ट्स येतात, काय डिफेक्ट्स येऊ शकतात, कशामुळे येऊ शकतात. कारण कास्टिंग इज अ रॉ प्रोसेस. फार काही ॲक्युरसी आपण कास्टिंगमध्ये मिळवू शकत नाही. कारण याच्यात आपल्याला मेल्ट करावा लागतो मेटल, आणि तो आपल्याला एका साच्यामध्ये म्हणजे जसं मोल्डमध्ये आपल्याला पोअर करून त्याला सॉलिडिफिकेशन नंतर आपण ते कास्टिंग मिळवतो. सो कास्टिंग इज जनरली अ रॉ प्रोसेस. सो there can be large amount of defects occur in this. So what are the casting defects that we are going to see? So to go for the introduction of this, a large number of defects occur in sand casting produced through various methods. आता वेगवेगळ्या मेथडनी वेगवेगळे बरेचसे डिफेक्ट्स याच्यात येऊ शकतात, ते डिटेलमध्ये आपण पाहू. These defects pose a great problem to the foundry men, in as much as rejection of the casting on account of them sometimes goes as high as more than 10%. कधी 10%पेक्षाही जास्त कास्टिंग हे या डिफेक्ट्समुळं रिजेक्ट करावं लागतं. सो कास्टिंग जर रिजेक्ट झालं तर इट इन्कर्स लॉट ऑफ कास्ट, ते इकॉनॉमिकल होणार नाही. कारण कास्टिंग रिजेक्ट झालं तर ते स्क्रॅपच होईल, म्हणजे तुम्हाला पुन्हा ते मेल्ट करणे आलं पुन्हा. सो इट इज इन्करिंग लॉट ऑफ कास्ट. सो याच्यात डिफेक्ट्स आले नाही पाहिजे, त्याच्यासाठी काय करायचं, डिफेक्ट शोधायचे कसे, वेगवेगळ्या मेथड्स कोणत्या आहेत डिफेक्ट शोधायच्या, दॅट ऑल इज इन्क्लुडेड इन दिस पोर्शन ऑफ द युनिट. दिस इज युनिट नंबर 2 ओनली. सेकंड पार्ट. फर्स्ट पार्ट वी हॅव ऑलरेडी सीन, फर्नेसेस. दिस ऑब्वियसली रिझल्ट इन अ ग्रेट लॉस अँड कॉल्स फॉर ए ग्रेट केअर टू प्रिव्हेंट देअर रिऑकरन्स. पुन्हा हे डिफेक्ट्स नाही आले पाहिजे, म्हणून आपल्याला काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. कारण याच्यामध्ये हे इकॉनॉमिकल नाही आहे. केअरलेसनेस, लॅक ऑफ कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल्स अँड समटाईम्स ए लॅक ऑफ स्किल ऑन द पार्ट ऑफ व्हेरियस पर्सन असोसिएटेड विथ द प्रोडक्शन ऑफ कास्टिंग. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं डिफेक्ट्स येऊ शकतात. निष्काळजीपणा, नॅचरली कोणत्याही कामात आपण निष्काळजीपणा केला तर त्याच्यात काही ना काही प्रॉब्लेम येतात. ॲट व्हेरियस स्टेजेस, राईट फ्रॉम द डिझाईन अँड पॅटर्न मेकिंग, थ्रू मोल्डिंग, मेल्टिंग, पोरिंग एक्सेट्रा, टू द फायनल स्टेजेस ऑफ लॉसेस अँड हीट ट्रीटमेंट. तर आपल्याला कास्टिंगमध्ये हे सगळं आहे. मोल्डिंगपासून म्हणजे पॅटर्नपासून, पॅटर्न मेकिंग, त्याचं डिझाईन, त्याच्यानंतर मोल्ड प्रिपरेशन, त्याच्यानंतर पोरिंग इज द मोल्टन मेटल विच इज पोर्ड इन द मोल्ड, देन सॉलिडिफिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर पोस्ट प्रोसेस हीट ट्रीटमेंट, त्याला काही करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी त्याच्यातल्या डिफेक्ट्ससाठी रिस्पॉन्सिबल असू शकतात. या प्रत्येक स्टेजवर वी शुड बी व्हेरी केअरफुल वाईल गोईंग फॉर द कास्टिंग. इन ऑर्डर टू चूज करेक्ट रेमेडीज फॉर व्हेरियस डिफेक्ट्स, याच्यावर उपाय जर शोधायचा असेल, इट इज इसेन्शियल दॅट वन शुड ट्राय टू हिट दी रूट. म्हणजे कुठून हा प्रॉब्लेम जनरेट होतो आहे त्या मुळावरच आपल्याला, म्हणजे जिथून हा जनरेट होतो आहे तिथेच आपल्याला सुधारणा करावी लागेल. फोकस शुड बी टू रिअल कॉजेस फर्स्ट अँड देन दी रेमेडीज. पहिले कारणं शोधावी लागतील की काय प्रॉब्लेम आहे, आणि मग त्याच्यावर उपाय शोधावे लागतील. द ॲक्च्युअल बेनिफिट विल ऑब्वियसली इन प्रिव्हेंटिंग दी रिऑकरन्स ऑफ दिस डिफेक्ट्स. पुन्हा हे डिफेक्ट्स नाही आले पाहिजे. अँड इज नॉट पॅचिंग अप द डिफेक्टिव्ह कास्टिंग, ऑल्दो दिस मे समटाईम्स बी यूज्ड. डिफेक्टिव्ह कास्टिंग नसलं पाहिजे. डिफेक्टिव्ह कास्टिंग यूजमध्ये आलं तर पुढे जिथे जे यूज होईल, ज्या असेंब्लीचा तो पार्ट असेल ते असेंब्ली पण ती वर्किंग बरोबर होणार नाही. सो आपल्याला डिफेक्टिव्ह कास्टिंग प्रोड्यूस नाही झाले पाहिजे, म्हणून मुळात आपल्याला काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. द फॅक्टर्स विच आर नॉर्मली रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ दीज डिफेक्ट्स. हे डिफेक्ट्स कुठे कशामुळे येऊ शकतात ते कारणं असे आहेत, ते फॅक्टर्स असे आहेत. पहिलं आहे डिझाईन ऑफ कास्टिंग. डिझाईन जर चुकीचं असेल तर नॅचरली डिफेक्ट्स येतात. डिझाईन ऑफ पॅटर्न इक्विपमेंट, पॅटर्न जर डिझाईन फॉल्टी असेल पॅटर्नचा
मोल्डिंग अँड कोअर मेकिंग इक्विपमेंट. मोल्ड जर चुकीचा बनला असेल किंवा कोअर जर बरोबर नसतं. मोल्ड अँड कोअर मटेरियल, जे मटेरियल आपण मोल्डचं सँड कोणती यूज केली, आतमध्ये बाइंडर्स कोणते यूज केले, ॲडिटिव्स काय टाकले, याच्यावर पण डिपेंड राहील. गेटिंग अँड रायझरिंग, गेटिंगचं डिझाईन चुकलं असेल, रायझरचं डिझाईन चुकलं असेल. मोल्डिंग अँड कोअर मेकिंग टेक्निक्स, मेल्टिंग अँड पोअरिंग, मेल्टिंग चुकीचं झालं, पोअरिंग चुकीचं झालं. पोअरिंग टेम्परेचर इज फिक्स्ड फॉर ए पर्टिक्युलर मेटल, की या कोणत्या टेम्परेचरवर हे पोअर झालं पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरवर तुम्ही पोअर केलं कास्टिंग डिफेक्टिव्ह होईल. त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचरवर तुम्ही पोअर केलं तरी कास्टिंग डिफेक्टिव्ह होईल. म्हणून त्याच्यामध्ये काळजी घेणं खूप आवश्यक आहे. पोअरिंग टेम्परेचर. देन मेटल कॉम्पोजिशन, की मेटल, ज्या मेटलचं तुम्हाला कास्टिंग पाहिजे आहे, ज्या कॉम्पोजिशनचं कास्टिंग पाहिजे आहे, त्याच्यामध्ये कोणत्या पर्सेंटेजमध्ये काय कॉन्स्टिट्युअन्स तुम्हाला टाकायचे आहे, ते जर गडबड झाली त्याच्यात तर पुन्हा ते कास्टिंग डिफेक्टिव्ह होईल. सो दीज आर सम फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर दी डिफेक्ट्स इन दी कास्टिंग. So next time we'll see the defects, their possible causes and their remedies. So there are number of defects which may occur in the casting. So that defects, that causes of that defect, का बरं ते डिफेक्ट येऊ शकतात, आणि तिसरं म्हणजे त्याच्यावर काय उपाय आपण करू शकतो. त्यानंतर जो पार्ट आहे तो आहे आपला या डिफेक्ट्स नंतर टेस्टिंग, की कास्टिंगमध्ये डिफेक्ट आहे हे कसं माहीत पडेल. त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत, तर त्या पण आपण डिटेलमध्ये पाहू. सो धिस विल सी इन दी नेक्स्ट लेक्चर.